परंतु अध्यक्ष महोदय 15 ऑक्टोबरचा अर्थ प्राधिकरणाने असा लावला की पाणी वरती किती पडू द्यायचं, धरणं सगळे 100% भरतील, खाली पाणी अजिबात 5-7 TMC सुद्धा जाणार नाही. अध्यक्ष महोदय आज जे पाणी जात आहे ना, यांनी सांगितलं 33%, आम्ही जर सांगितलं की 33%, आमचं 33% तर झालंच नाही, अजून पावसाळा नाही संपला, 15 ऑक्टोबर संपलं नाही, कशाला पाठवतात आमच्याकडे पाणी, किंवा कशाला उर्दू भागातून खाली पाणी पाठवतात. पूर्ण नाशिक आणि जे काही एरिया असेल ना आमचेच भाऊबंद अध्यक्ष महोदय ते प्रॉब्लेम मध्ये येतील. पूर येतोय म्हणून हे पाणी सोडले जाते अध्यक्ष महोदय. परंतु जून पासूनच तुम्ही जर ही पद्धत वापरली असती, त्याचा विसर्ग 10,000 क्युसेक्सने, 11,000 क्युसेक्सने, 14,000 क्युसेक्सने, कुठे कुठे 4,500 क्युसेक्सने जर अध्यक्ष महोदय सोडला असता तर हे इक्विलिब्रियम हे आपलं मेंटेन झालं असतं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून हे सगळं जो उठाठेव आहे अध्यक्ष महोदय प्राधिकरणाचा 15 ऑक्टोबरला आम्ही विचार करू अध्यक्ष महोदय असं म्हणतात. म्हणजे 15 ऑक्टोबर पर्यंत सगळी धरणं 100% जरी झाली आणि खाली काही नसलं आणि खाली जर 33%च्या खाली असलं तर विचार करण्यात येईल अध्यक्ष महोदय. का राज्य शासनाने थांबवलं नाही अध्यक्ष महोदय? आमची विचारणा अशी आहे की सगळा भाग जेव्हा तुम्ही समन्यायी पद्धतीने करण्याचा कायदा केलाय, कायदा केल्यानंतर सुद्धा तुम्ही हे याचं अंमलबजावणी करताना प्राधिकरणाला अध्यक्ष महोदय याची विचारणा करण्यात यावी आणि त्याप्रमाणे अध्यक्ष महोदय आपण याची अंमलबजावणी करावी ही माझी अध्यक्ष महोदय आपणास विनंती आहे. त्यानंतर अध्यक्ष महोदय मी पिकांच्या बाबतीतही तुम्हाला सांगितलं, डाळिंबच्या बाबतीमध्ये असंच अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय डाळिंब करता सुद्धा 2.5 ते 3 पट पाणी अध्यक्ष महोदय वापरलं जातंय, उसाला वापरलं जातं अध्यक्ष महोदय. हे पाणी जर आपण सुव्यवस्थितपणे अध्यक्ष महोदय फक्त वापरण्याचं केलं, मराठवाड्याला सुद्धा अध्यक्ष महोदय हेच केलं पाहिजे, ड्रिपचं कंपल्शन तिकडे पण केलं पाहिजे अध्यक्ष महोदय. पैसे पाणीपट्टी वसूल करण्याकरता एक चौकट सुद्धा बांधली पाहिजे अध्यक्ष महोदय, ह्यांचे गट निर्माण केले पाहिजे अध्यक्ष महोदय. याकरता आमची कसली ना नाहीये, परंतु हे पाणी देताना समन्यायी पद्धतचा जो अध्यक्ष महोदय कायदा आहे त्याला कुठेही छेद जाता कामा नये अशी आमची सर्वांची, उर्दू भागातल्या बऱ्याच गावांची आणि मराठवाड्यातल्या सर्व गावांची अशी एकमेव इच्छा अध्यक्ष महोदय आमची सर्वांची आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय खरं म्हणजे हा कायदा जेव्हा आला 2005ला, त्याच्या अगोदर सुद्धा ROS जे आहेत रिझर्वायर ऑपरेशन सिस्टम्स याची अंमलबजावणी व्यवस्थित होईल. कारण की जितकी उर्दू भागामध्ये धरणं आहेत अध्यक्ष महोदय त्या प्रत्येक 15 दिवसानंतर ते पाणी पुढे सोडल्या जावं हे ROSला प्रत्येक सीला आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला वेगळ्या वेगळ्या धरणांप्रमाणे हे वाटून दिलेलं काम असतं अध्यक्ष महोदय. परंतु त्याची सुद्धा अंमलबजावणी न केल्यामुळे हा कायदा आणावा लागला आणि हा कायदा आणून सुद्धा अध्यक्ष महोदय तिथे काहीच करण्यात आलं नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय एक थट्टात्मक पुन्हा ऍफिडेव्हिट अध्यक्ष महोदय मी तुम्हाला सांगतो की जोपर्यंत हक्कदारी होत नाही, ऍफिडेव्हिट दिले अध्यक्ष महोदय न्यायकोर्टामध्ये, जोपर्यंत हक्कदारी होत नाही तोपर्यंत हा कायदा आम्ही लागू करत नाही. अध्यक्ष महोदय तुम्ही कुठं जगात असं ऐकलंय का कायदा लागू करताना काही कंडिशन असते म्हणून? हक्कदारी दिली नाही, हे दिलं नाही, 90% ठिकाणी हक्कदारी दिलेली नाही अध्यक्ष महोदय. म्हणजे म्हशीला गाईला तुम्ही चारा द्यायचाच नाही, पाणी पाजायचंच नाही, दूधच द्यायचं नाही आणि सांगितलं की दूध आल्याशिवाय आम्ही हक्कदारी देणार नाही. हा कोणता न्याय अध्यक्ष महोदय? म्हणून फक्त टाळाटाळ करून एका भागाकरता अध्यक्ष महोदय एक संघ महाराष्ट्र राहिला पाहिजे म्हणून हे सगळे कायदे निर्माण झालेले आहेत. विदर्भ मराठवाडा आपण बघतोय अध्यक्ष महोदय, आपण अध्यक्ष महोदय बघतोय की भारत देशानंतर जी मोठी डेव्हलप्ड कंट्रीज आहे, डेव्हलप्ड कंट्रीज जी अध्यक्ष महोदय आहे आजपर्यंत कधीही वेगळी राज्य करा अशी त्यांची कधीही मागणी झाली नाही अध्यक्ष महोदय. का झाली नाही? कारण की त्यांचा प्रत्येक माणसातला इकॉनॉमिकल गॅप म्हणजे जो पैसे म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन किंवा अबो पॉवर्टी लाईन अध्यक्ष महोदय आहे त्याच्यातला गॅप फार कमी आहे अध्यक्ष महोदय. म्हणून त्यांना कधीच वाटत नाही की आमची राज्य वेगळी व्हावी म्हणून. आणि अध्यक्ष महोदय तुम्ही जर बघितलं की महाराष्ट्रामध्ये विदर्भ शेवटी टप्प्याने आम्ही सुद्धा विचार करायला लागलो की जर आपल्याला काही भेटतच नाही तर आपण करायचं तरी काय नेमकं अध्यक्ष महोदय. अजिबात इच्छा नाही अध्यक्ष महोदय आमची महाराष्ट्राची तुकड्या करण्याची, परंतु हा हेतू पुरस्कर जाणीवपूर्वक अध्यक्ष महोदय जर अन्याय होत असेल तर का नक्षलवादी तयार होणार नाही, का माओवादी तयार होणार नाही, का बरं वेगळी राज्यांची निर्मिती मागणार नाही लोक? हे सगळं करताना संयुक्त महाराष्ट्रामध्ये काही गोष्टींची आपण रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदाऱ्या घेतल्यात अध्यक्ष महोदय, परंतु त्याचं पालन न केल्यामुळे
बेजबाबदारपणाने वागल्यामुळे अध्यक्ष महोदय यांचे तुकडे होऊ घालतात आणि नंतर तेही ऐकले जात नाही अध्यक्ष महोदय. नंतर लोक हातात शस्त्र घेतात आणि म्हणून हा कायदा इतका सोपा बनलेला असताना सुद्धा त्याची अंमलबजावणी जर करत नसेल हे प्राधिकरण अध्यक्ष महोदय, तर वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये वेगळी वेगळी भांडणं सुरू होण्याची सुरुवात मागच्याच वर्षी अध्यक्ष महोदय आपण बघितली आहे.